प्रीतीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। ऋतुराज आणि मी आज आलो आहोत बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई या शहरातल्या योगेश्वरी देवी मंदिरामध्ये। अंबेजोगाईला यायला तुम्ही लातूर पर्यंत ट्रेननी येऊ शकता आणि लातूर ते अंबेजोगाई एसटी बसेस आहेत ज्यांनी तुम्ही 1 तासात अंबेजोगाईला पोहोचाल। दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही परळी वैजनाथ पर्यंत ट्रेननी येऊ शकता आणि परळी वैजनाथ ते अंबेजोगाई सुद्धा एसटी बसेस आहेत ज्यांनी तुम्ही अर्ध्या तासात अंबेजोगाईला पोहोचाल। बऱ्याचशा प्रायव्हेट गाड्या सुद्धा अंबेजोगाई पर्यंत असतात, त्या सुद्धा तुम्ही बुक करू शकता। महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात बालाघाट डोंगराजवळ जयंती नदीच्या काठावर अंबे या गावी योगेश्वरी तीर्थस्थान आहे। हे स्थान देवीच्या शक्तिपीठांपैकी एक मूळ स्थान असून बहुसंख्य कोकणवासियांची ती कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे। हे मंदिराचे मुख्य द्वार आहे आणि मंदिराला उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशेला दरवाजे आहेत। मंदिराच्या अगदी बाहेर एक मोठी दीपमाळ सुद्धा आहे। इथून आत तुम्ही मंदिराकडे येऊ शकता। आता आपण आत जाऊन बघूया। इथे तुम्हाला जर काही धार्मिक विधी करायचे असतील तर ह्या रेट्स आहेत। अभिषेक आहे, कुंकुमार्चन आहे, तांबूल प्रसाद, नैवेद्य, बोडण। हे आहे श्री योगेश्वरी यात्री निवास। वरती भरपूर रूम्स आहेत आणि इथे खालीच तुम्ही बघू शकता दुकानं आहेत छोटी छोटी, जिथे तुम्हाला ओटीचं सगळं सामान मिळेल। जर तुम्ही घरातून ओटीचं सामान आणलं नसेल तरी काही चिंता नाही, इथून तुम्ही सगळं सामान घेऊ शकता। आणि ह्याच्याच अगदी समोर म्हणजे निवासस्थानाच्या अगदी समोर इथे आहे मंदिर। हे आहे मंदिरासमोरील यात्री निवास। इकडे 12 ते 15 रूम्स आहेत। एका दिवसाचा दर 800 रुपये आहे। 800 रुपयामध्ये तुम्हाला फक्त राहण्याची सोय मिळणार आहे। नाश्ता, जेवण, चहा पाणी ह्याचे वेगळे दर आहेत। त्यामुळे 800 रुपये हे मला जरा जास्त वाटले, कारण साधा पडदा सुद्धा रूम मध्ये लावलेला नाहीये। अगदी साधी रूम आहे। टॉवेल, नॅपकिन, साबण अशा काहीच वस्तू तुम्हाला ह्यात मिळणार नाहीयेत। ती आहे मंदिराची मागची बाजू आणि तिथे सुद्धा एक भक्त निवास आहे जिथे राहण्याची आणि जेवणाची सोय आहे। तिथून सुद्धा एक एंट्रन्स आहे मंदिराकरता, तो मी तुम्हाला दाखवते। इथून सुद्धा एक प्रवेशद्वार आहे जिथून तुम्ही दर्शनाकरता जाऊ शकता। मंदिराबाहेर ही मोठी दीपमाळ आहे। सध्या आता मार्गशीर्ष महिन्यातला उत्सव इथे आहे, त्यामुळे त्याची तयारी इथे तुम्ही बघू शकता की सुरू आहे। मगाशी मी तुम्हाला जे यात्री निवास दाखवलं ते तिथे वरती आहे। आता त्यातल्या खोल्या कशा आहेत ते मी तुम्हाला दाखवते। ही अशी एक खोली आहे। एकच बेड आहे, पण जर जास्त माणसं असतील तर मला वाटतं 2 माणसं वरती आणि खालती गाद्या टाकल्या तरी खूप लोक मावू शकतील ह्या एका रूममध्ये। पण
इथे बेसिन आहे आणि इथे इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही टॉयलेटची सोय केलेली आहे. आंघोळी करता जर तुम्हाला गरम पाणी हवं असेल तर असं इलेक्ट्रिक हीटर तुम्हाला रिसेप्शन मध्ये मिळेल, ते लावून तुम्ही पाणी गरम करू शकता. आता आम्ही निघालो आहोत रेणुका देवी आणि मूळ जोगाई देवीचं दर्शन घेण्याकरता. हे आहे रेणुका देवी मंदिर. रेणुका देवी मंदिराच्या अगदी जवळ आहे मूळ जोगाई मंदिर. आता आपण तिथे जाऊन देवीचं दर्शन घेऊया. आजूबाजूला सगळी झाडी आहेत, डोंगर आहेत आणि डोंगराच्या मध्येच हे मंदिर आहे. परळीच्या वैजनाथांचा विवाह योगेश्वरीशी निश्चित करण्यात आला. कोकणातून देवी आणि वराडी मंडळी परळीला निघाले. लग्नाचा मुहूर्त ठरला पण तो मुहूर्त टळून गेला आणि त्यामुळे देवीचा विवाह झाला नाही आणि देवी ही कुमारिकाच राहिली. तिने परत कोकणात न जाता अंबेजोगाईतच राहण्याचे ठरविले. तेव्हापासून देवी योगेश्वरी तिथेच वास्तव्यास आहे. दांतासूर नावाच्या दैत्याने खूप उच्छाद मांडला होता. त्या दांतासूर दैत्याचा संहार करण्याकरता आदिमाया आदिशक्तीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि त्याचा संहार केला. त्याचा वध केल्यावर देवी विसावा घेण्यासाठी आंब्याच्या झाडाखालीच बसली. म्हणून या मंदिराचे नाव मूळ जोगाई असे आहे. दंतासुराचा वध केला म्हणून देवीला दंतासूर मर्दिनी असेही म्हणतात. आता आम्ही आलो आहोत जोगाई सभा मंडप लेणीमध्ये, ज्याला हत्तीखाना असेही म्हटले जाते. काम चालू आहे ना. हो, इथे काम सुरू आहे. हे बघ हत्ती कोरलेले 3 आहे. हो, मला वाटतं तिथे पण एक असावा. असेल पलीकडे असेल. हो, इथून खाली जायला रस्ता आहे. तिथे पण एक हत्ती आहे. हे शिल्प त्या काळातलं शिल्प आहे सगळं. त्या काळातलं कोरीव शिल्प. एक हत्ती आहे. हा खूप जुना आहे हत्ती. हत्तीखानाच्या अगदी मध्ये इथे आहे नंदी मंडप, ज्याच्यात दगडाचा नंदी कोरलेला आहे. आता आम्ही आलो आहोत अंबेजोगाई बस स्थानकावर. आता आम्ही निघालो आहोत परळीला जायला, परळी वैजनाथचं दर्शन घेण्याकरता. परळी बस स्टँडच्या अगदी बाहेर तुम्हाला इथे परळी वैजनाथ मंदिरात जाण्याकरता शेअर ऑटो मिळेल. 15 रुपये सीट. परळी वैजनाथ बस स्थानकापासून मंदिराचं अंतर आहे 10 मिनिटं. मंदिराच्याच बाहेर काही बायका वाहण्याकरता बेलाची पानं आणि फुलं विकत आहेत, बसलेल्या आहेत. वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान, श्री वक्रेश्वर मंदिर. मंदिराच्याच बाहेर इथे एक बेलाचं झाड दिसलेलं आहे आणि ही सगळी बेलाची फळं लागलेली आहेत वरती. जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा, बेलाचं पान. असं मोठं झाड आहे बेलाचं. ते वरती पण भरपूर फळं लागलेली आहेत. आत आल्या आल्या उजव्या बाजूला आहे अन्नछत्र. हे आहे प्रवेशद्वार. तिथून आत आलो आम्ही आणि आता असं येऊन रांगेत उभे होतो. इथे
वरती आहे कळस. कळसाचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. हाय. लावणार ते आधी फोटो मला लाव मला लाव मला लाव. लावणार. नाव काय तुझं? विघ्नेश नाव आहे तुझं? पूर्ण नाव काय? लावून परत वा थँक्यू. मंदिराच्या बाजूलाच स्वामी टी स्टॉल आहे. ना चहा आम्ही घेतलेला आहे जो अप्रतिम आहे. कसा आहे चहा? सॉलिड आहे, मस्तच आहे. छान आहे चहा. जाताना बस जेवढी पॅक होती, अंबेजोगाईला जाताना बस तेवढीच रिकामी आहे. अंबेजोगाई बस स्टँड जवळच मनीष स्वीट होम हे एक मिठाईचं दुकान आहे जे ऋतुराजच्या मित्रांनी आम्हाला सजेस्ट केलेलं. आणि इकडला कलम पेढा हा खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे आता आम्ही ते घ्यायला आलोय. झाले का तीन तीन नाही हा, हे कलम. काय टाकतो पेढा कलाकंद 50 केला बरं का. हो हो चालेल. घरी न्यायला थोडासा खाऊ घेतलेला आहे मनीष स्वीट मार्ट इथून. आणि त्या पेढ्याचं नाव काय होतं जो आपण घेतला ते कवरून? मी तुम्हाला खालती नाव लिहून देईन. आम्ही नाव विसरलो. वेगळ्याच प्रकारचं म्हणजे बर्फीसारखंच होतं ते, कलाकंदसारखं होतं, पण खूप छान चव होती. चला. परळी वैजनाथवरून आम्ही आता पुन्हा अंबेजोगाईला आलो आहोत आणि आता मार्गशीर्ष महोत्सव सुरू होणार आहे, त्यामुळे इथे लाइटिंगच्या माळा लावून पूर्ण मंदिर छान सजवलेलं आहे. अशा प्रकारे आमचं अंबेजोगाई आणि परळी वैजनाथला छान दर्शन झालं. खूप प्रसन्न वाटलं आम्हाला. इथली अजून काही माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही खाली कमेंट करून मला विचारू शकता. तुम्ही सुद्धा लवकरात लवकर वेळ काढून अंबेजोगाईला आणि परळी वैजनाथला नक्की जा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा.